जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. धम्मचक्र हे फिरे जगावरी, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं. गती हा शब्द, गती हा शब्द, हे वजन आहे ना. कोणाकडं जास्त वजन आहे, झुकाव किधर आहे, झुकाव कोणीकडे आहे. नती म्हणजे झुकाव, खालच्या लोकांकडे आहे की वरच्या लोकांकडे. सुगती म्हणजे वरच्या लोकांमध्ये जन्म होणे, आणि अवनती दुर्गती म्हणजे खालच्या लोकांमध्ये. आपला मनुष्य जन्म का झाला आपल्याला आठवतं? मनुष्य जन्माचं असली कारण काय? हे वरवरचं कारण झालं, आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला. पण जसं दिसतं तसं नसतं. आपल्या आईवडिलांनी प्रत्यक्ष आपल्याला जन्म दिलेला असला तरी आपल्या चित्ताची उत्पत्ती आपले आईवडील करीत नाही. आणि आपलं मन, आपलं चित्त हे जन्मग्रहण करणारी वस्तू. आपलं चित्त आपल्या आईच्या गर्भजलामध्ये जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत गर्भधारणा होत नाही. कुठलाही प्राणी असेल. इथे कव्हरेज येते. ज्याला आपण म्हणतो हे चित्त, जे सातत्यानं चिंतन मनन करत राहतं, त्याचं कामच ते आहे. झोपून गेलं तरी ते चिंतन मनन करणं थांबवत नाही, म्हणून स्वप्न. आणि मरून जरी गेलं तरीही चिंतन मनन करणं थांबवत नाही. ते सातत्यानं चिंतन मनन करतच राहतं, त्याचं कामच ते आहे. ते ओळख आहे. हे डोळ्यांनी पाहणारं, कानाने ऐकणारं, नाकाने सोडणारं, जिभेने चाखणारं, शरीराला स्पर्शाने कळणारं आणि चिंतन मनन करणारं हे बाह्य मन आहे. अंतर्मन ते मानायला तयार नाही, आपलं आहे. अंतर्मनाचे 4 स्कंद असतात. वेदना हा अनुभवन करणारा मनाचा स्कंद असतो. संज्ञा ओळख करून मूल्यांकन करणारा स्कंद असतो. संखारा प्रतिक्रिया करणारा स्कंद असतो. विज्ञान जाणण्याचं काम करणारा असतो, कॉन्शियसनेस. त्यामुळे मनाचे हे 4ही स्कंद काम करतात. एकदा विज्ञान हा मनाचा स्कंद काम करायला लागलाय, जुळ्या मुलासारखे 3चे 3ही खंड सोबतचे समुत्पाद म्हणजे धम्म होय, असं ते सांगत. त्यामुळं जे अविद्या, ज्याला बेहोशी असं म्हटलं, हे बेहोशीमध्ये राहून सगळेच मनुष्य वा मनुष्येतर प्राणी वेदनापच्चय तन्हा, वेदनांच्याच आधारावर तृष्णांची उत्पत्ती होते, हेच कामं करतात. जेव्हा कुठे बुद्ध उत्पन्न होतात तेव्हा हे दुःखचक्र, लोकचक्र, भवचक्र कसं तोडायचं त्याच्यावर मार्ग सांगतात. तो अंगामध्ये 37 अंगांमध्ये धम्म साठवलेला आहे. 21,000 धम्मस्कंद हे सुत्तपिटकात आहेत. 21,000 धम्मस्कंद हे विनयपिटकात आहेत. आणि 42,000 धम्मस्कंद हे अभिधम्म पिटकात आहेत. 3 पेटार आहे. एकूण बुद्धांची वाणी 84,000 धम्मस्कंदांमध्ये साठवलेली. या सगळ्या गाथा पाहिल्या तरी यामध्ये सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना नाही केली, कुठेच दिसत नाही. त्यांनी धम्मकथन केला. सुखा सद्धम्म देसना, सद्धम्म कथन केला. बौद्ध धर्म नाही. पुढे पुढे कालोगात बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर महायान, हिनयान, तंत्रयान, मंत्रयान, मग लोक आम्ही बुद्धांचे अनुयायी म्हणून बौद्ध म्हणून म्हणायला लागले. इंग्रजीतले बुद्धिस्ट म्हणायला लागले. तो बुद्धिस्ट या शब्दाचा
बुद्धांचे अनुयायी, बुद्धिझमला फॉलो करणारे, इकडे बौद्ध, इकडे बुद्धाचे अनुयायी बौद्ध म्हणायला लागले. त्याच्यामुळं हा अपभ्रंश झाला आता. त्यामुळे तुमचा धर्म कोणता, तुम्ही बौद्ध सांगताय. धर्म बौद्ध नाही, हा संप्रदाय झाला. हे महायान, हिनयान, तंत्रयान, मंत्रयान हे जे 18 प्रकारचे संप्रदाय अस्तित्वात आले. त्यामुळं हे जे जे काया वाच्या मनाने कर्म करतो, कुशल कर्म करायचे तर कुशल परिणाम येईल, अकुशल कर्म केले तर अकुशल परिणाम येईल. त्यामुळे कुशल कर्म कोणते, अकुशल कर्म कोणते हे कथन करत गेले. कुशल कर्म करतो ते कशासाठी, तर सम्यक समाधीसाठी. सम्यक समाधीचा उपयोग आपल्या चित्तातला जो साठा आहे, जो सातत्यानं जन्मग्रहण करणाऱ्या तृष्णांचा, ज्याला भवतृष्णांचा साठा म्हणतो, त्याचं निर्मूलन करायचं, उन्मूलन करायचं. ते गृहस्थ असोत की गृहत्यागी असोत, रागाचे, द्वेषाचे, मोहाचे, अहंकाराचे, दुर्भावनेचे हे विकार सारे मनामध्ये असतात आणि सगळेच विकार घेऊनच जन्माला येतात. भवतृष्णांचा संग्रह आहे म्हणून जन्माला येतात. ते जन्माला येतात तर जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त असं म्हटलं जातं. जन्मग्रहण करणाऱ्या चित्ताला पटिसंधी चित्त असं म्हटलं जातं. ते हे अविद्यापच्चे या संखारा, संखारपच्चे अविज्ञान. बेहोशीमध्ये राहून सगळेच मनुष्य वा मनुष्येतर प्राणी वेदनापच्चे आहेत पण वेदनापच्चे आहेत पण वेदनांच्या आधारावर प्रतिक्रिया करून, सुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी, दुःखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी, असुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून मोहमूढतेच्या गाठीच बांधून आपले दुःख, आपलं हे भवचक्र, दुःखचक्र आपण स्वतः निर्माण केलेलं आहे. याला बाह्यशक्ती कुठलीही जबाबदार नाही. त्यामुळे हे दुःखचक्र ज्या आधारावर निर्माण केले, तो आधार पकडला, वेदना पच्चया पඤ्या प्रज्ञा जागवली तर हे भवचक्र तोडता येतं. अनित्यबोध, दुःखबोध आणि अनात्मबोध हे प्रज्ञेची 3 लक्षणं आहेत. या 3 लक्षणाद्वारे आपण हे शरीर आणि मन, नाम रूप ज्याला म्हणतो, नाम म्हणजे मन, रूप म्हणजे ही काया, या नामरूपाचं सार संश्लेषण, विश्लेषण, विघटन, विभाजन करत करत नेलं हे शरीर ज्या अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातूंच्या अणुरेणू परमाणूंचा जो साठा आहे, जो कोणी संग्रहित केला. आपल्याला वाटते आपल्या आईवडिलांनी जन्म दिला, तर आईवडिलांनी सगळं केलं. ते आपलं चित्तप्रधान असतं, मन प्रधान असतं. जेव्हा जन्म घेतो ना आपण आपल्या आईच्या पोटी, तेव्हा चित्त, आपलं चित्त, कारण काय की आईवडिलांचा जरी सहवास झालेला असला तरी आईवडिलांचा केवळ सहवास झाला, पण हे जोपर्यंत आपलं चित्त पोचलं नाही गर्भजलामध्ये, तोपर्यंत गर्भधारणा होत नाही. आणि आजपर्यंत हे वैज्ञानिकांना संशोधित करता आले नाही. कारण चित्ताला पकडण्यासाठी असं कुठलंही उपकरण वैज्ञानिकांकडे नाही आहे, आत्ता तरी नाही आहे. जेव्हा कुठे लागेल, अनुसंधान करतील. हे चित्त कसं असतं, हे सूक्ष्म आहे मन आपल्याचकडे, पण त्याचं अनुसंधान करणारं अजून कुठल्याही वैज्ञानिकांकडे उपकरण नाही आहे. जेव्हा केव्हा लागेल तेव्हा लागेल, पण हे चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण या 4ही गोष्टींची उकल 42,000 धम्मस्कंदांमध्ये साठवलेली आहे. या 4ही गोष्टींची उकल, त्यामुळे 4ही गोष्टींची जी उकल या धम्मस्कंदांमध्ये साठवलेली आहे, तेव्हा या 4ही गोष्टींनी जे अलंकृत झालेलं, 4ही गोष्टींनी अलंकृत झालेलं हे धम्मवैभव जे प्रस्तुत करता आलं, की ज्यामुळे ज्ञान हे बोधीचं ज्ञान असतं, सर्वसामान्य नाही, जे बोधी जागवून या चित्तामध्ये असलेल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट करता येतो आणि मुक्तीची अवस्था प्राप्त करता येते. मुक्तीच्या 4 अवस्था आहेत. तेणे मुक्ती 4ही येल्या, साधी येल्या 4ही असं म्हटलं जातं. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत. त्यामुळे ह्या 4 पायऱ्या असतात धम्मामध्ये. 65 वर्ष उलटून गेली, पण याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. जसं आता आईवडिलांनी जन्माला दिलं, कसं कोणता ना कोणता उद्योग, कोणती ना कोणती नोकरी, कोणता ना काहीतरी कामधंदे करून जगतो.
आणि शेवटी मरतो, तरीही आपल्याला मनुष्य जीवनाचं जे द्योतक, हे दुर्लभ जे मनुष्य जीवन आपल्याला मिळालं, तरी दुर्लभ मनुष्य जीवन पुन्हा मनुष्य जीवन मिळेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे या जीवनामध्ये 10 पारमितांचे घडे भरणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय जोपर्यंत 10 पारमितांचे घडे भरता येणार नाही तोपर्यंत आपल्याला या 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करता येणार नाही. जेव्हा 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करेल तेव्हा हे या प्रकृतीतलं अंतर्बाह्य सगळं सत्य, सजीव निर्जीवांचं सगळं सत्य, ते सगळं काय, ते 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करून हे तथागतांनी अनुसंधान केलं. सारी प्रकृती हे तरंगही तरंग आहे, वेवलेट्स, सगळे तरंग, सजीव असू दे निर्जीव असू दे, सगळे तरंगही तरंग आहेत. सगळेच तरंगही तरंग आहेत. तर कुठल्या तरंगानं मी म्हणू, माझं म्हणू? विपश्यना या कम्मठ्ठाणाचा अभ्यास करताना अरे हे शरीर ज्याला मी म्हणतो, माझं म्हणतो, हे शरीर मी नाही आहे, माझं नाही, चित्तही मी नाही आणि माझं नाही, तेही उत्पन्न आहे. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाचे 4ही स्कंद तेही उत्पन्न होऊन तेही नष्ट होतात. आणि अग्निवायू, जल, वा पृथ्वी धातूंच्या कुठल्या ना कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन आलेली कुठली संवेदना ती उत्पन्न होऊन ती नष्ट होते. ती नष्ट होणार, उत्पन्न होऊन नष्ट, हा स्वभाव आहे, निसर्गाचा नियम आहे. उत्पाद वैधम्मिनो. पण अशी वस्तू आहे जे उत्पन्नही होत नाही आणि जे नाशही पावत नाही, नष्टही होत, त्यालाच म्हणतात नित्य, त्यालाच म्हणतात अंतिम सत्य. निब्बाणं परमं सुखं. निर्वाण रूपी श्रेष्ठतम सुखाची आपण कल्पना करतो तेव्हा ते सुख मिळेल, त्याशिवाय नाही मिळणार. त्यामुळं म्यानमारमध्ये गेलो, पारंपरिक देशात ही परंपरा आहे. एक मजूर कामाला जात असला, त्या मजुरांची मजुरी 350 रुपये असली तरी त्या मजूर तो अर्धा पैसा संघदानामध्ये एका दिवशीचे. म्हणजे त्यांना त्यांच्या चित्ताची चेतना ही आहे की हे जीवन दुर्मिळ मिळालं आणि आपण दानादी कर्म करणार नाही, आपण आपले पारमितांचे घडे भरू शकणार नाही. त्याच्यामुळं बाळांचं संगोपन करताना देखील अशा प्रकारच्या बाळाला जन्म द्यायचा, असे सम्यक संकल्प घेऊन ते बाळांना जन्म देतात. हो, लग्न झालं असेल पण दानं दत्वा शीलं समाधित्वा उपोसत कम्मं गत्वा. दानादी कर्म करून जेव्हा आपण उपोसत करतो, आपलं शील पुष्ट करतो, आपली समाधी पुष्ट करतो, आपली प्रज्ञा पुष्ट करतो, निश्चित हा धम्माचा लाभ आपल्याला होत असतो, जेणेकरून मेल्यानंतर आपली सुगती देखील होऊ शकेल. म्हणजे मनुष्य लोक वा देवता लोकांमध्ये पटीसंधी जन्म होऊ शकेल. त्यामुळे कोणतं चित्त उत्पन्न झालं तर मनुष्य जन्म प्राप्त होतो, याचा काही पता लागलेला आहे का तुम्हाला? चित्तप्रधान असतं, प्रमुख असतं. मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी कोणत्या चित्ताची आवश्यकता आहे हे वैज्ञानिकांनाही माहिती नाही. वैज्ञानिक एवढे मागासलेले या अर्थाने ते अजून उपकरणच नाही सापडले. सारं शरीर पाहता येतं मशीनमध्ये, अंग प्रत्यंग दिसतं, एक एक मेंदूमधल्या सगळ्या रक्तवाहिन्या दिसतात, पण मन दिसत नाही. अर्थात अंग प्रत्यंगामध्ये मन असतं, पण जेव्हा मृत्यू पावतं, मरण येतं, त्यावेळेला हे शरीर सोडून जातं, चित्त, मन सोडून जातं. याचंच नाव मृत्यू. मेल्यानंतर काय होतं? जाळून टाकतात, नाही तर गाडून टाकतात. चित्ताला जाळत नाही ना. हे तृष्णेने युक्त असलेलं चित्त ते कुठे नाही कुठे जन्म घेतं. त्या क्षणाची चित्ताची चेतना काय आहे? चित्ताची चेतना काय आहे? म्हणजे तो आमचा एक राहुल बनते ना, राहुल बनते वाघाने खाल्लं, पकडलं, मारलं. का बरं मारलं असेल? त्याला भूक लागली मग, त्याला भूक लागली मग. मरणांतिक ज्या घटना घडतात त्या आपल्या कर्माच्या आधारावरच्या घटना असतात. कर्म विपाक येतो. आपल्याला काय माहिती आपलं मरण कसं येईल, कुठे येईल, काय येईल, आहे काय लक्षात?
काही लक्षात नाही. वाटतं आपल्याला आपलं मरण चांगलं यावं वाटतं असं, पण कधी काय होईल काही नेम नाही, क्षणाचा भरोसा नाही. पण कसं येईल, कोणत्या ठिकाणी येईल, काय येईल नाही माहिती पडत. त्यामुळं हे वैभव जे आहे धम्माचं वैभव, म्हणून दुर्लभ हे मनुष्याचं जीवन मिळालं आणि धम्मरूपी वैभव आपल्याला प्राप्त करता आलं नाही. त्यामुळं विपश्यना अशी साधना आहे, तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे. मी केले. विपश्यना ही साधना अशी आहे की ज्यातल्या चित्तातल्या ज्या कमजोऱ्या आहेत, ज्याला रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या, अहंकाराच्या, दुर्भावनेच्या, ह्या विकारांच्या, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, हा तृष्णांत जेवढा आहेत, एक 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 जसा जसा आनापानचा अभ्यास केल्याबरोबर शरीरावर त्या प्रकटतात. आणि शरीरावर प्रकटल्यानंतर हळूहळू जे उत्पन्न झालं ते नष्ट होणार आहे. या प्रकृतीचा नियम आहे, धर्म आहे, स्वभाव आहे. त्यामुळं हा प्रकृतीचा नियम आहे, याला धारेती इति धम्म. मग धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो. भगवंतानी तथ्याच्या आधारावर सुरुवातीपासून तर अंतापर्यंत सत्याचाच आधार घेतलेला आणि अंतिम सत्यापर्यंत बोल. चारही आर्य सत्याचा साक्षात्कार करून ते अंतिम सत्यापर्यंत बोल. तुम्ही का बरे नाही केली बाकीच्यांनी जी बिरं? ह्या दोघांनी शिवरी गेली, तुम्हाला वेळ नाही, पण गेली नाही, गेला नाहीत. कारण जे बोधिवृक्षामध्ये भगवंतानी जे ध्यान केलं, नेमकं केलं काय ते 10 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये ते शिकवलं जातं. आपल्या चित्तातल्या या सगळ्या या कृष्णांचा हा नायनाट कसा करता येतो त्याचं वर्कशॉप असतं. आता तू ध्यान रोज करतेस की नाही? काय ते सध्या याच्याच्यानं होत नाही, फक्त आता चालता बोलता ते काय नाही, चालता बोलता करते. अशी ते पिते खाईते साईते, बाळ दूध पीत असेल ना हे reason. तरी ध्यान करताना दूध पाजायचं. करते तसं पण ध्यान करताना दूध पाजायचं. म्हणजे ध्यान करताना दूध पाजलं ते अमृतासारखं असतं, निरोगी पिंड तयार होतो, रोग आक्रमण करत नाही, ते अमृतासारखं असतं दूध, आईचं दूध अमृतासारखं यासाठी म्हटलं जातं. पण ध्यान करता जी आई बाळाला दूध पाजते कसं सबल बाळ तयार होते. हे संस्कार आहेत, बालपणाच्या संस्कारापासूनच बाळांना जन्म द्यायचा असेल तर सम्यक संकल्प आपल्या दानादी कर्माच्या आधारावर आपलं उपोषित कर्म करून. उपोषित करताय तुम्ही पौर्णिमा अमावस्या अष्टमीला एक दिवस, मग उपोषिताच्या दिवशी काय करता? तुम्ही एकदम आदिवासी आहात, लटकलं पाहिजे. संकल्प करायचा आहे मला पण म्हणजे होत नाही सध्या माझ्याच्यानं. थोडा आशीर्वाद शेवटी असली ना, जशी निरंतरता असली तेवढाच अधिक लाभ होत असतो. कारण हेच ज्याला अमृतरूपी धन म्हणतात, ते ही अशी साधना आहे की ज्या अमृतापर्यंत पोहोचतं, जे कधी मरत नाही, कधी नष्ट होत नाही, ते उत्पन्नच होत नाही, तर ते नष्ट कसं होईल? त्यालाच नित्य म्हणतात, नित्य राहणारी, त्यालाच अंतिम सत्य म्हणतात. निब्बाणं परमं सुखं, निर्वाण रूपी परम सुखाने, दुःखाचं तिथे नामनिशाण नाही, तर हे प्राप्त करता येतं. तर म्हणून तुम्ही हा संकल्प घेऊन जायचा आणि यांना तुम्ही लवकर नंबर लावून द्यायचे, कुठे कुठे ऑनलाईन आहे, ह्या सगळ्यांना नंबर लावून द्यायचे, जेणेकरून अनित्य म्हणजे काय आता तुम्हाला समजेल. अनित्य म्हणजे काय? नश्वर होणार, हां, नश्वर होणार. हे हिला सांगता आलं. अनित्य जे नित्य नाही ते अनित्य. म्हणजे जसं आपलं म्हणजे दुःख हे काही वेळा पुरतं असते, पुन्हा सारं जीवन दुःख आहे. पहा, जन्मच दुःख आहे म्हणतात. तुम्ही पेढे मिठाय वाटतं, तुम्हाला दुःख नाही वाटत ना, पेढ्याने मिठाय वाटतं. भगवान बुद्ध सांगतात की जन्मच दुःख आहे बाबा. आता काय कराल? त्यामुळं या दुःखाची परिभाषा करताना जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणांपि दुःखम,
अपि संपयोगो दुःखो पियेहि विपयोगो दुःखो यंपिच्चंग लभती तंपि दुःखं संकित्तेन पंच उपादान खंदा दुःखा. हे दुःखाची व्याख्या केली आहे. जन्म ग्रहण करणं दुःख आहे. जन्म दुःख आहे. म्हातारपण हे दुःख आहे. निर्णय व्याधी रोगराई येणं दुःख आहे. मरणही दुःख आहे. अप्रिय व्यक्तीचा, वस्तूचा, स्थितीचा, रंगाचा, रूपाचा, आकृतीचा, आलोकाचा जर सहयोग झाला तरी दुःख आहे. प्रिय व्यक्तीचा, वस्तूचा, स्थिती, रंगा, रूपा, आकृतीचा जर वियोग झाला तरी दुःख आहे. मनामध्ये आशा आकांक्षा केल्या नाही मिळाल्या तरी दुःख आहे. संक्षिप्तपणे संक्षिप्तेन पंच उपादान खंदापिल. 5 उपादान आसक्ती. उपादान म्हणजे आसक्ती. पंच उपादान खंदापि दुःख. आसक्तीचे हे 5 टप्पे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. रूप म्हणजे ही काया. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान मनाचे 4 स्कंद. हे नाम रूप. तर याचंच ऑपरेशन करत नाहीत. डोक्याच्या टाळूपासून पायाच्या तळव्यापर्यंत, पायाच्या तळव्यापासून बोटांपासून तर डोक्याच्या टाळूपर्यंत संबंध 3.5 हाताचे काय याचं ऑपरेशन करत नेल्यानंतर तेव्हा आपल्याला हे स्थूल शरीर, स्थूल चित्त सूक्ष्म होतं ना, आपण कल्पना नाही करायच्या त्यावेळेला हे तरंगित होतं आणि शरीर हे अरे जसं काही मिसळून गेलो आपण इथे. हे सारं शरीर तरंग. तो कुठल्या तरंगाना? मी म्हणू, माझं म्हणू, माझं चित्त म्हणू, माझं मन म्हणू, माझं शरीर म्हणू, काय हुकूमत चालते माझी. हे सगळं अनात्मा आहे. हा बोध होतो. हळूहळू जशी जशी समता पुष्ट होत गेली तसा तसा संस्कारांचा क्षय होत असतो, व्यय होत असतो. तेवढं चित्त नितांत निर्मळ होत असतं. त्यावेळेला हळूहळू सगळ्या ज्या तृष्णा असतात हळूहळू निर्माण. ह्या 10 प्रकारचे संयोजन असतात, बंधन असतात, मारबंधनं असतात. त्या मारबंधनांना तोडूनच व्यक्ती मुक्तीची अवस्था प्राप्त करते. तर गृहस्थांची कमीत कमी पहिली तरी ही अपेक्षा, गृहस्थांमध्ये पहिली तरी ती अवस्था प्राप्त करावी, किमान स्वतःपन्न अवस्था तरी प्राप्त करावी. दुर्लभ मनुष्य जीवन. त्यासाठी कंजूशी करू नये, दानादी कर्म करावे. आम्ही कुठे उचलून घेऊन जाणार आहे? मेल्यानंतर सगळंच टाकून द्यावं लागलं सगळ्यांना. कोण उचलून घेऊन जातं? पण मी, माझं अंतिमता हे शरीर माझं आहे, हे चित्त माझं आहे. हे चित्तही आपलं नाही आहे आणि शरीरही आपलं नाही. या अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातूंच्या अणुरेणू परमाणूंचं जे आपल्या चित्तानेच बनवलेलं आहे. त्यामुळं हा सगळा संबंध हे सगळं वास्तव आपण जसं जसं ओळखू तसं तसं आपल्याला धम्मामध्ये रमण करणं. धम्मरती सब्बरती जिनाती. धम्मामध्ये आचरण करणं, धम्मामध्ये रमण करणं हे आपल्याला आत्मसात करता येईल. जेव्हा तुम्ही विपश्यनेचा अभ्यास कराल तेव्हा विपश्यनेविषयी सांगेल. नाहीतर तुम्हाला शब्द समजणार नाही. काय अनुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, धम्मानुपස්සना. तुझी शिबिर किती झाली? माझं एकच झालं. म्हणजे हे फक्त आदिवासी पण हिने झटकून टाकलं. बाकी थोडं आदिवासी पण झटकून टाकलं. बाकी सगळेच. ज्यामुळं हे धम्मरूपी वैभव आपल्याला जसं जसं याची उपलब्धी होते तसा तसा लाभ होईल. आणि मरणांतिक वेदना किती खतरनाक आल्या तरी सुगती होऊ शकेल. पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त होऊ शकेल. मनुष्यजन्म प्राप्त होण्यासाठी कुशल, विपाक, उपेक्षा, सहगत, संतिरण चित्त, या चित्ताची आवश्यकता आहे. हे चित्त कधी उत्पन्न होतं? श्वासावर लक्ष ठेवत वा संवेदनांचा उदय वे जाणत जर शरीर टाकता आलं तर हे होऊ शकतं. नाहीतर कठीण काम आहे. बेहोशीत गेले सम्राट अशोकासारखा माणूस तो साप योनीमध्ये जन्माला आला. काय कराल तुम्ही? एवढं मोठं काम करा. स्वतःच्या मुलाला, मुलीला, जावयाला, नातवाला भिक्षुणी बनवून लंकेला पाठव. सारी लंका धम्ममय केली. पण मरणांतिक वेदना आल्या, कल्याण मित्र नाही मिळाला, म्हणून कल्याण मित्र मिळावा. या पथावर धम्म मार्गावर चालताना मार्गदर्शक मिळावा. या मारबाधा कशा तोडता येतील याचं मार्गदर्शन तो करेल.
आणि या रस्त्यावर योग्यपणे चालून आपल्याला धम्माचा लाभ होईल. हे वैभव खूप प्राप्त होईल. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपल्या सर्वांचं मंगल भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलं. साधू साधू साधू. सुखी हो. कळ्या कळ्या फुले असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. आरती कळ्या कळ्या फुले फुले तुला पुकारती. पहा तुझीच चालली नभा.